जय शिवराय मित्रांनो, मी पंकज मोरे घेऊन आलो आहे एक नवीन विषयावर व्हिडिओ। तर हा व्हिडिओ कोणत्या विषयाचा आहे ते आपण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सांगेल की व्हिडिओ पूर्ण पहा। जर स्किप केलं तर तुम्हाला काही कळणार नाही या व्हिडिओविषयी, माहितीविषयी। तर व्हिडिओला नवीन भेट देत असाल तर लाईक सबस्क्राईब, पहिलं तर सबस्क्राईब करा, नंतर व्हिडिओ आवडला पूर्ण लाईक शेअर कमेंट जरूर करा। तर व्हिडिओचा विषय आहे मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येत आहे। तर त्याविषयी मी माहिती सांगणार आहे। एक मागच्या 10 दिवसाखाली एक माहिती आली होती, तुम्ही जर वाचली नसेल तर तुमच्यासाठी मी त्यावर एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात येत आहे, त्याविषयी माहिती आहे। तर व्हिडिओला चालू करूयात। तर बघा मित्रांनो, आपण रिक्षा चालकाच्या ज्या युनियन आहेत, ज्या संघटना आहेत, ते आपण 3 वर्षापूर्वीपासनं म्हणजे त्याच्या अगोदरपासनं की बाबा रिक्षा चालकांना एक कल्याणकारी महामंडळ असावं। त्याच्या अंतर्गत बघा रिक्षा चालकांना जे असतं म्हणजे पैशाचा लाभ असू दे, स्कीमचा लाभ असू दे, अजून जे पेन्शन असू दे, हे सगळं मिळवण्यासाठी आपण म्हणजे थोडक्यात की सरकारशी संघर्ष करत होतो। त्याला काही प्रमाणात तरी यश येताना दिसत आहे। तर आपल्या राज्य सरकारने आनंद दिघे यांच्या नावाने कल्याणकारी महामंडळ स्थापन केलेलं आहे। जसे की ते आपल्या रिक्षा चालकांसाठी आणि जे मीटर टॅक्सी आहेत, मीटर म्हणजे जे मुंबईमध्ये मीटर असतं ना, मीटर टॅक्सीला मीटर, त्यांच्यासाठी आणि रिक्षा चालकांसाठी ही स्कीम आहे की आनंद दिघे कल्याणकारी महामंडळ। तर हे बनवण्यात आले आहे। तर याच्याविषयी आपण याच्या अंतर्गत आपण कशा कोणत्या स्कीमला आपण पात्र आहोत हे तुम्हाला सांगतो मी, आणि याच्यावर म्हणजे किती पैसे भरल्यावर आपल्याला सदस्यत्व मिळणार हे ही माहिती बघूया। तर ही जी योजना आहे आनंद दिघे महाराष्ट्र व मीटर टॅक्सी कल्याणकारी महामंडळ, तर हे जो लायसन आणि बॅच धारक आहे त्यांच्यासाठीच आहे। तर जर तुमच्या नावाने जर ते सदस्यत्व असेल तर तुमच्या बायको आणि तुमची 2 मुलं त्यांच्यासाठी ही स्कीम आहे थोडक्यात, की त्यांच्या अंतर्गत तुम्हाला त्याचे फायदे भेटू शकतात। तर बघा मित्रांनो, कसं आहे की काही योजना आहेत त्या आपल्यासाठी चांगल्या आहेत, आणि त्याचं वार्षिक सदस्यत्व किती सांगतो तुम्हाला, 500 रुपये भरून तुम्हाला त्याचं सदस्यत्व घ्यायचं आहे, आणि वार्षिक 300 रुपये तुम्हाला त्याचे भरावे लागणार आहे, तेव्हा तुम्ही त्याचं सदस्यत्व होणार आहे। आता त्या सदस्यत्व अंतर्गत तुम्हाला आणि तुमच्या बायकोला, तुमच्या 2 मुलांना त्याच्या योजनेचा लाभ भेटणार आहे। तर ती योजना काय आहे ते आपण बघूया मित्रांनो। तर जीवन विमा पूर्ण आणि अपंगत्व विमा, समजा तुमचा ऍक्सिडेंट झाला तर तुम्हाला त्याच्या अपंगत्व म्हणजे तुम्हाला काय हात पाय तुटला तुमचा, तर समजा तुमचं निधन झालं तर तुम्हाला त्याच्या अंतर्गत तुम्हाला एक जीवन विमा व अपंगत्व विमा भेटणार आहे। बरं, तुम्ही त्याचं सदस्यत्व असलं पाहिजे तरच, नाही तर तुम्ही म्हणाला माझं ऍक्सिडेंट, मी सदस्यत्व नाही, मी पैसे नाही भरले, मी हे नाही केलं, मी नाही ते केलं तरी मला भेटेल, तर असं नाहीये, तुम्हाला त्याचं सदस्यत्व घ्यावंच लागणार आहे। तर आरोग्यविषयक लाभ भेटणार आहे। दुसरं तर कर्तव्यावर असताना समजा तुमचा गाडी चालवतोय, गाडीत पॅसेंजर आहे, तुमचा झाला ऍक्सिडेंट आणि तुम्हाला काहीतरी दुखापत झाली तर तुम्हाला लगेचच अर्थसहाय्य भेटणार आहे। आणि बघा आपले जे मुलं असतात ते शाळेत म्हणजे शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती आहे। बऱ्याच शिष्यवृत्ती असतात की बाबा तुम्ही जर पैसे तुमच्याकडे नाही आहेत आणि तुमच्या मुलाला शिक्षण घ्यायचं चांगलं तर त्याच्यासाठी शिष्यवृत्ती असते, तुम्हाला माहीतच असेल। तर कामगार कौशल्य वृद्धी योजना आहे, म्हणजे आता कामगार कौशल्य म्हणजे आपण एक प्रकारचे कामगारच आहेत सरकारी आपण, तर ते एक योजना आहे। आता ती तुम्हाला माहित आहे नाही माहिती त्याच्याविषयी वेगळा भाग आहे। तर 65 वर्षाखाली ऑटो रिक्षा धारकांना निवृत्ती सन्मान भेटणार आहे। तर आता पुण्यात बघा तुम्ही 60, 70, 75 लय म्हातारे लोक रिक्षा चालवतात, फार मानाला पट्टा बिट्टा लावून, तर त्यांच्यासाठी 65 वर्षावरील ऑटो रिक्षा धारकांना निवृत्ती योजना भेटणार आहे। तर 7वं म्हणजे दुसरं एक आहे की नवीन ऑटो रिक्षा घ्यायची, नवीन तुम्हाला टॅक्सी घ्यायची, घर घ्यायचे, त्याच्यासाठी सरकार तुम्हाला कर्ज देणार आहे। तर तेही कर्ज कसं कमीत कमी व्याजदरात आहे, असंही नाही की कर्ज जास्त व्याज जास्त भरावं लागणार। तर ह्या काही योजना आहेत मित्रांनो, त्याच्यासाठी तुम्हाला सदस्यत्व घ्यावं लागणार आहे। 500 रुपये हे तुम्हाला पहिलं घ्या ऑन द स्पॉट भरायचे, आणि 300 रुपये नंतर वार्षिक आहे। तर तुम्हाला मी सांगितलं की ही योजना, ज्या सगळ्या योजना आहेत तर कमी व्याजदर आणि कर्ज असू दे, तर ह्या योजनेसाठी तुम्हाला मेंबरशिप तर घ्यावीच लागणार आहे 500 रुपये। पण तुम्हाला जर नवीन रिक्षा चालक असेल तर
तर त्यांच्यासाठी लायसन बॅच हे लागणारच आहे, ते सगळ्यात मेन आहे. आणि ही योजना मित्रांनो कल्याणकारी महामंडळाची योजना आहे. ती रिक्षा चालक आणि मीटर्ड वाले टॅक्सी चालक त्यांच्यासाठी आहे. इतर म्हणताल तुम्ही कॅब आहे का ते एवढे आपल्याला माहिती नाही त्याच्याविषयी. तर बघा मित्रांनो, आणि किती रक्कम भेटणार आहे थोडक्यात की एक्झॅक्ट समजा किती विमा आहे, म्हणजे इन्शुरन्स कितीचा आहे त्याचं काय डिसाईड झालं नाही, ते डिसाईड होणार आहे. आता तुम्ही म्हणाल की बाबा एवढं आहे खरं, मग सभासद कसं व्हायचं, मेंबरशिप कशी घ्यायची, तर हे मेंबरशिप घेण्यावर काम चालू आहे. म्हणजे त्याचं ऑनलाईन एक प्रकारचे साईट नाहीतर म्हणा की फॉर्म, जसं की आता लाडकी बहीण योजना जसे फॉर्म भरले तुम्ही तशा प्रकारचं असू शकतं, त्याच्यावर काम चालू आहे मित्रांनो. तर हे फक्त ऑनलाईन होणार आहे. कोणाचेही कोणीही म्हणाल की बाबा हा आम्ही करून देतो, चल ऑनलाईन फॉर्म भरू, म्हणजे ह्याचं काय ते ऑफलाईन फॉर्म भरू, असा फॉर्म येतो तसा फॉर्म येतो, तसं नाही आहे, हे ऑनलाईनच होणार आहे. आणि आता लवकरात लवकर होईल, 1 महिनाभरात त्याचा निर्णय होणार आहे. तर आलं तर ठीक आहे, नवीन इलेक्शन लागण्याच्या अगोदर, नवीन सरकारच्या येण्याच्या अगोदर जर ही योजना अंमलात आली तर खूप चांगलं होईल. नाहीतर हे होणारच आहे, कारण नवीन जरी सरकार आलं तरी रिक्षा चालक युनियन ह्या ज्या आहेत त्या मागं हटणार नाही आहेत. तर हा एक चांगला निर्णय आहे. कधीतरी रिक्षा चालकांसाठी काहीतरी सरकार देते. तर बघूया, जर ऑनलाईन फॉर्म सुटले तर सगळ्यांनी फॉर्म भरा, लायसन बॅच मिळू. आणि ते इम्पॉर्टंट 500 रुपये मेंबरशिप, वार्षिक 300 रुपये आहे. तर याचाही हे वेगळा विषय आहे की असे 500 किती रिक्षा चालक आहेत पूर्ण महाराष्ट्रात, तुम्ही विचार करा. आणि त्याच्यात 300 रुपये वार्षिक मेंबरशिप आहे, किती पैसे गोळा होतील सरकारकडे. सरकार स्वतःहून काहीच देत नाही, म्हणजे जे की आपलंच असतं ते आपल्याला देतं. जसं इतर योजना पण तशाच आहेत मित्रांनो. लाडकी बहीण योजना हे पण आहे बघा, कितीतरी आपलेच पैसे असतात, टॅक्सच्या मार्फत गेलेले असतात. आता आपण रिक्षा चालकांचंच बघा, आपला इन्शुरन्स असतो 7-8 हजार रुपये, त्याची काही गरज असते का आपल्याला, का त्याचा किती उपयोग होतो. वरतून नवीन रिक्षा घेतो आपण, GST आपला राज्य सरकारला GST देतो, केंद्र सरकारला GST देतो. वरतून पासिंगचा खर्च असतो, पासिंग अजून बरेच टॅक्स, हा टॅक्स तो टॅक्स, पर्यावरण टॅक्स, कसला रोड टॅक्स आणि काय असतात, हे सगळे पैसे आपलेच असतात, आपल्यालाच देतात. तरीही काहीतरी भेटते. चला आपल्या शिष्यवृत्ती, आपल्यानंतर समजा आपण ऑन द स्पॉट डेथ झाली तर आपल्या बायकोला, मुलांना ह्या योजनेचा लाभ भेटू शकतो. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला थोडक्यात मी माहिती सांगितली. व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर धन्यवाद, थँक्यू. व्हिडिओला आवडला लाईक शेअर कॉमेंट जरूर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.